स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. यस, सामन्याला आता सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी राजदीप जडेजा, गुजरात सौराष्ट्र. कच्छ या परिसरातले काही खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतात. आता राजदीप पहिलं षटक टाकतोय. राजदीप जडेजा, फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे. सिंगलने खातं उघडलंय. असं 11 सावर्डेचं. हर्ष अडसूळ आणि त्याच्याबरोबर प्रथमेश चव्हाण ही सलामीची जोडी. राजदीपच्या खात्यामध्ये हे पहिले षटक खांद्यावर सोपवण्यात आलंय कॅप्टन कडून. पहिल्या बॉलवर सिंगल. लेफ्ट हँडेड बॅटर आहे प्रथमेश. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. 20 धावा केल्या होत्या त्या मॅच मध्ये. एक आक्रमक बॅटर आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटला चांगले फटके मारतो. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. डीप कव्हरला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. खातं उघडलंय प्रथमेश चव्हाणचं देखील. टीमची धावसंख्या 2. आजची चौथी रात्र या स्पर्धेची. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक. दमदार आमदार चषक तुम्ही पाहताय. शेखर निकम साहेबांचा हा सन्मान. 35 वर्षाची अखंडित परंपरा. क्रिकेटचा तो जलवा, तो क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची मांदियाळी. प्रेक्षक खुश असतात ज्या वेळेला ही स्पर्धा आपल्या समोर येते. यावर्षी एक वेगळा फॉर्मॅट, वेगळं ग्राउंड. चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग राजदीप जडेजाची. फर्स्ट ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे आणि स्ट्रायकिंग एंडला हर्ष. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. परत एक वेळा पॉइंटला फिल्डर आहे. प्रयत्न करत होता बॉल थांबवण्याचा. पंचांचा इशारा. 2 धावा घोषांकी क्षेत्रामध्ये मिळतील. आदित्य वारे प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ते कुपन घेऊन जात आहेत. हायएस्ट सेलर एम्प्लॉई आहे आदित्य वारे या स्पर्धेतला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. चांगला पुल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. स्ट्रोक साठी जागा बनवली बॅटर हर्ष अडसूळने. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला आणि फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आपल्याला पाहायला मिळतात 5 बिनबाद 5. चांगला बॉल वळला. विकेट कीपरच्या मागे तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कृष्णा सातपुतेची. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर मध्ये राजदीप जडेजाने धावा खर्च केल्यात फक्त 5. ठाकूरांना रील स्टार यांचं देखील इथे आगमन झालंय. वेलकम, आपलंही स्वागत आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. तिथे सिंगल ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना सेकंड ओव्हर मध्ये भूषण गोळे साताऱ्याचा खेळाडू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपटलेला बॉल होता. हुक शॉट बरोबर घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल. 2 धावा मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 8. प्रथमेश चव्हाण धावा करावे लागतील. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे या मॅच मध्ये.
ऑलमोस्ट 60-65च्या आसपास. त्यावेळेला मजा येईल या मॅच मध्ये. सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. आक्रमण करणं गरजेचं आहे. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. चौथा संघ आपल्याला मिळेल सेमीफायनल मध्ये दाखल होणारा. मिश्का स्पोर्ट्स TWJ डॉमिनेटर, कियान 11 सावडे, साईश 11 सावंतवाडी हे 3 संघ क्वालिफाय झालेत. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फटका हवेत आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. रोहन खराची फलंदाज पाहत प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. या स्पर्धेला भेट देण्यासाठी महाडचा आपला मित्र सौरव ठाकूर हा या ठिकाणी उपस्थित आहे. रील स्टार आहे. इंस्टाग्रामवरती ठाकूर अण्णा या नावाने त्याचं पेज आहे आणि जवळपास 50,000 फॉलोअर्स आहेत त्याचे. तो आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी संजयजी बाके आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा स्वागत आणि यथोचित सन्मान करावा. ठाकूर अण्णा या नावाने फेमस आहे. रील स्टार आहे. आपल्या सर्वांचा मित्र देखील आहे. महाडचा आहे आणि खूप फेमस असा रील स्टार 45,000 त्याचा परिवार आहे इंस्टाग्रामवर आणि त्याचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ठाकूर अण्णा सौरव ठाकूर चा सन्मान इथे केला जातोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 9. स्टेप आउट करून चांगला फटका तर सजवलाय गॅप मध्ये देखील आणि त्याचबरोबर डिस्टन्स देखील मिळतंय. बॉल सीमारेषा पलीकडे हाय तोय षटकार. चांगलं टायमिंग स्टेप आउट करत असताना हर्ष अडसूडने हा फटका सजवलाय. विथ द स्पिन बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला सिक्सर आलाय. 6 धावा येतात या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉल नंतर येईल. बॉल जर प्रेक्षकांमध्ये असेल तर लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. ही नम्र विनंती आहे प्रेक्षकांना. नवीन बॉल दिला जाईल. प्रेक्षक तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल परंतु जो मॅच बॉल आहे तो लगेच मैदानाच्या आतमध्ये फेका प्लीज. ही नम्र विनंती आहे. स्टेजच्या खाली गेलाय ते काही करू शकत नाही विचारे. सुज्ञ प्रेक्षक आहेत. आपल्या स्पर्धेवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. आपला प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर तो बॉल खाली गेला. नक्की सहकार्य नेहमीच करतात आमचे सगळेच प्रेक्षक. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 15 या षटकाराच्या मदतीने. शेवटचा बॉल शिल्लक असेल आता या षटकातला. भूषण गोळे परत एक वेळा गोलंदाजीसाठी. ओ चांगला स्वीप शॉट. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलिंग स्वीप हा येतोय षटकार. हर्ष अडसूळच्या बॅट मधून टाळ्यांचा गजर करतात सगळे सुज्ञ प्रेक्षक दर्दी प्रेक्षक. हा येतोय सिक्सर. इकडे
षटकार मारला या षटकारासाठी जयंत शेठ खताते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अभिमन्यू विचारे आपण याची नोंद ठेवायची आहे. चांगलं टायमिंग. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा होत आहेत 21-21. एक फलंदाज बाद होतोय. 21 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि हर्ष अडसूडने शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारलेत भूषण गोळेच्या विरुद्ध. तिथून धावसंख्येला चांगली चालना मिळाली. आकार येतोय. तुम्ही पाहताय आमदार शेखर निकम चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव. आता चौथा संघ या मॅच मधून आपल्याला मिळेल जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले संघ आहेत मिश्का स्पोर्ट्सचं TWJ डॉमिनेटर, कियान 11 सावर्डे, साईच 11 सावंतवाडी. काल सावंतवाडी टीमने चांगलाच उलटफेर केला. काय खेळ दाखवला सगळ्यांनीच. दाजी नाईक, दर्शन बांदेकर यांचा खूपच चांगला खेळ. घुंगरू जी चांगली गोलंदाजी. 21 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी रोहन करात, फिरकीचा जादूगर, MPL सारखी स्पर्धा देखील खेळलाय. ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जिंकला होता 3 विकेट घेत असताना महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. पहिलाच बॉल बैठक सजवलाय फटका डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. भूषण गोळेने झेल टिपलाय. चैतन्य पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. विक्री आदित्यने केली आहे. आयोजक म्हणून मोठी जबाबदारी त्याच्याही खांद्यावर आहे. सर्व मंडळी खूप चांगला प्रयत्न करत असतात. आणि आता धावा झाल्यात 21. 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय चॅम्बो म्हणजे प्रफुल्ल पाटील. मॅन फ्रॉम बोर्ले. बोर्ले गावचा हा खेळाडू रायगडातील. आल्या आल्या स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पायावर लागलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल आणि सोपं नाहीये. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे रोहनकडे. लेग ब्रेक त्याचा ब्रह्मास्त्र आहे परंतु गुगली ज्यावेळेला तो टाकतो त्यावेळेला मात्र आणखीन प्रभावी होतो. मागचा बॉल लेग ब्रेकच होता. हा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिलीये. गलीमध्ये फिल्डिंग होते तोपर्यंत एक धाव. एजाज कुरेशीने बॉलला थांबवलंय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 22-22. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत रोहन खरातने. नामांकित गोलंदाज आहे. दिवसेंदिवस पॉलिश होत चाललाय. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली आहे खेळाडूची पण मग गाजवलाय क्रिकेटचं विश्व. आदित्य वारे उलटा फटका सजवलाय. बॅटच्या टो एंडला लागलाय. बॉल चाललाय आमच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सला आणि तोपर्यंत करणने बॉल थांबवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल हर्ष अडसूड कडून. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. प्रत्येकापर्यंत एक कुपन जात आहे. उद्या भाग्यवान प्रेक्षक पाहूया कोणता ठरतोय ज्याला या स्पर्धेमध्ये ती मोटरसायकल बाईक मिळेल.
अंपायर टीव्ही अंपायरशी थोडीशी चर्चा करतात. वॉकी टॉकीचा जमाना आहे, त्यामुळे ते चेक होईल आणि सांगतील एक्झॅक्ट काय चेक झालं. मला वाटते शॉर्ट रन चेक करतायत. दोन धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत असं दिसतंय. यस, बॅट आतमध्ये ड्रॅग झाली. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज जागतिक महिला दिन हा देखील मोठ्या प्रमाणावर आपण संपूर्ण विश्वास साजरा करतोय आणि त्यात महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल गलीमध्ये चाललाय. पंचांचा इशारा, 2 धावा मिळतील. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि उद्या मला असं वाटतं की प्रत्येक गॅलरी पॅक राहील, कारण 4 संघ सेमी फायनलचे 2 सामने, फायनलचा 1 सामना. 3 संघ आतापर्यंत दाखल झालेत. मिश्का स्पोर्ट्स, TWJ डॉमिनेटर, कियान 11 सावर्डे, साईश 11 सावंतवाडी आणि या मॅच मधून 1 संघ मिळेल. पायातला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. डीप मधून फिल्डर येतील. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव हर्ष अडसूळच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 ची सरासरी. टीम असद 11 सावर्डेने धावा केल्या. स्कोर बोर्डवर 27. 27. पहिले षटक गोलंदाज राजदीपने टाकलं. दुसरं षटक भूषणचं महागडं ठरलं. 16 धावा त्याने खर्च केल्या. हे पहा, उद्या हे जे प्रेक्षक आहेत हे भाग्यवान ठरू शकतात. आदित्य प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत जातोय. त्या कुपनची विक्री होते आणि प्रत्येक कुपन धारक प्रेक्षक या कॉन्टेस्ट मध्ये समाविष्ट होईल. उद्या तो ड्रॉ केला जाईल. भरपूर पारितोषिक आहेत या लकी ड्रॉ मध्ये आणि सगळ्यात मोठं पारितोषिक असेल बाईक, मोटरसायकल. ती एका भाग्यवान प्रेक्षकाला मिळेल. उद्या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची देखील बाईक आहे, ती देखील एका प्लेअरला मिळेल. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थ्या ओव्हरची सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी A1 पवन केने. पवन पहिल्यांदाच आलाय सावर्डे या ग्राउंडवर, या क्रीडांगणावर, त्याच्यामुळे चर्चेमध्ये भरपूर फॅन फॉलोईंग आहे पवन केनेची. शैलेश साऊंडचं देखील मनपूर्वक आभार. आवाजाची काळजी ते नेहमीच घेत असतात या स्पर्धेमध्ये आल्यानंतर. चिपळूणचाच हा डीजे शैलेश साऊंड. धावा झाल्या 27. पवन केने गोरसईचा हा खेळाडू आहे आणि गोरसई गाव म्हटल्यानंतर नेहमीच चर्चेमधलं गाव आहे. भिवंडीमध्ये एक नामांकित खेळाडू पवन केने. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काय खेळला होता, ज्याला मागच्या वेळेला ती स्पर्धा संपन्न झाली होती. पहिलाच बॉल, अंपायरचा सिग्नल येतोय. बायच्या स्वरूपात 2 धावा मिळताना दिसतील. विकेट कीपरला चकवा दिलाय, बॅटरला चकवा दिलाय. 2 धावा ऍड होतील. लेग स्टंप वरूनच बॉल गेला सरळ विकेट कीपरच्या मागे. बायचा इशारा अंपायर कडून. टीमची धावसंख्या डबलने आता 29. पवन केने लेफ्ट हँड राऊंड विकेटने. एक चांगला ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला. त्याच्या विरुद्ध परत एक वेळा उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक स्टंपला बॉल चाटून गेलाय आणि तिथे ती LED लाईट आहे ती ब्लिंक होते, परंतु बेल पडलेली नाहीये. बेल्सला तो आघात झालेला नाहीये, त्याचमुळे हर्ष अडसूड इथे खेळताना दिसेल. हा ऍक्शन रिप्ले पहा. उलटा फटका सजवायचा होता, शरीराला लागला, स्टंपला चाटला हा बॉल आणि त्यानंतर बेल्स पडलेली नाहीये. बॅकफुटला जात असताना चांगला कट शॉट. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 टप्पे घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. सगळ्यात कोकणातली सध्या तुम्ही पाहताय आमदार शेखर निकम ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महोत्सव आणि त्याचमुळे प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. आदित्य वारे प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत हे कूपन घेऊन जात असताना बेस्ट ऑर्गनायझर ऑफ द इयर, बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर या स्पर्धेतला हा पुरस्कार नक्की आदित्य वारेला जातो, जी मेहनत तो कूपन साठी करतोय.
अनेक बुक्स त्याने संपून टाकलेत आतापर्यंत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 34. 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय. पवन केनेच्या समोर आता चॅम्बो प्रफुल्ल पाटील. चॅम्बोच्या बॅटमधून चांगला स्क्वेअर कट, गलीमधून निघतोय बॉल. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 36. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. 4थं षटक सध्या मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या उभारली आहे. 9च्या सरासरीने आतापर्यंत खेळताना दिसत आहेत. असद वॉरियर्स, असद 11 सावर्डे सुर्वे वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना. आणि अखेर हे षटक इथे 4थं संपलंय. 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9च्या सरासरीने 36. 3 ओव्हरमध्ये 27 होत्या. याही ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात पवन केनेने. बंधू पाकळे आमच्या मुख्य व्यासपीठावर शेखर निकम सर देखील उपस्थित आहेत. आमदार साहेब आणि त्यांच्याच बरोबर बाजूला जयंत खताते साहेब उपस्थित आहेत. मिलिंद कापडी साहेब उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. मुराद खलपे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. धावा झाले 36-36. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक आता प्रगतीपथावर आणि 5व्या ओव्हरमध्ये परत एक वेळा रोहन खरात. पहिलाच बॉल फिरकीचा जादूगर. चांगलाच बॉल वळवतोय. मिड ऑनला फिल्डर आहे. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल येतोय हर्ष अडसूळच्या विरुद्ध. 36 धावा झाल्यात. यावेळेला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ढगात लाइटिंग. षटकार. जाहीर झाले या षटकारासाठी. हर्ष अडसूळच्या बॅट मधून हा षटकार आलाय. ओ यावेळेला चांगला बाउन्स प्राप्त केलाय. चांगला फिरवलाय बॉल. डॉट बॉल. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. कधी आतमध्ये आणतो बॉल. हा त्याचा स्टॉक बॉल आहे. गुगलीचा वापर. लेग ब्रेक करतो तो त्याचा महत्वाचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. समोर फिल्डर आहे. आणखीन एक डॉट बॉल. स्टंप मध्ये देखील तो एक माईक सेट केलाय. त्याचा आवाज तुम्ही ऐकताय. धावा झाल्या 42-42. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये धावा आल्यात आतापर्यंत 6. हर्ष अडसूळने धावा केल्या 33. परत एक वेळा शफल झाला. आता स्क्वेअर लेगला उडवलाय. आई बॉल जाईल क्लिअर करत असताना काटाकीर शॉट. बॉल सीमा पार. आहे तो षटकार. आज संध्याकाळचा सामना याच 2 टीमच्या दरम्यान झाला होता. परंतु आज शेवटचाही सामना याच 2 टीमच्या दरम्यान होतो. सामना जिंकणं गरजेचं आहे. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन पूल केला. बॉल हवेत आहे. यावेळेला विकेट मिळू शकते. फलंदाज बाद. मागच्याही षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आतापर्यंत हर्ष 3ही षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आणि 3ही षटकार ते हर्षनेच मारलेत. हर्ष अडसूळ आउट होते. परंतु त्याच्या अगोदर त्याने काम केलं होतं. परत एक वेळा ऑफ ब्रेक बॉल होता. आतमध्ये येणारा बॉल होता. क्लिअर करता आलेला नाहीये. सगळ्यात जास्त दूरवरचं क्षेत्र निवडलं. काऊ कॉर्नरला भूषण गोळेने एक चांगला झेल टिपला आणि हर्ष अडसूळ आउट होतोय.
39 रन 39 धावांची खेळी त्याने या अगोदर साकारली. 5 ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा झाल्यात. राजा शर्मा न्यू बॅटर मैदानामध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 आल्या तर 60 होतील. नक्की 17 आल्या तर 65. तो प्रयत्न व्हायला पाहिजे. 60-65च्या आसपास टार्गेट सेट करायला पाहिजे. मग येईल मजा या मॅच मध्ये. शेवटचं षटक शेवटच्या ओव्हर मध्ये पवन केने गोलंदाजी मार्कवर. पवनने याच्या अगोदर 7 धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरच्या दरम्यान. समोर चॅम्बो म्हणजे प्रफुल्ल पाटील हे नामांकित खेळाडू आहे. चॅम्बो साठी हा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. चांगलं जजमेंट. आणखीन एक झेल. भूषण गोळेने टिपलाय. फलंदाज बाद. परत एक वेळा बॉल फिरवण्यामागे यश मिळते. आणखीन एक डॉट बॉल. चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक. मागचा बॉलवर चांगला स्क्वेअर कट मारला. आई बॉल त्याच लेवलचा होता परंतु ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नॅचरल लेग ब्रेकच्या विरुद्ध अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आता मात्र फुलर लेनचा बॉल होता. चांगला उडवलाय. गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न चांगला आहे. रोहन खरातने उंचीने चांगला बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 56. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 56 धावा फलकावर लागल्यात. 56. शेवटचा बॉल होता. अंपायरचा सिग्नल येते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 57. 57. बॉलिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. चॅलेंज केलंय ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजनला.
इट्स अ फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. चला शेवटचा बॉल निर्धाव कळवलाय टीव्ही अंपायरने. फेअर डिलिव्हरी असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. शेवटच्या बॉलवर डॉट. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर पहिलं सत्र संपल्यानंतर 56 धावा झाल्या. 57चं लक्ष्य. 57 टू विन. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा या अंतिम टप्प्यामध्ये आजच्या या मॅचच्या आणि शेवटच्या सत्रामध्ये धावा करायच्या 57. तुम्ही पाहताय दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव. आमदार शेखर निकम प्रतिष्ठान आणि यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डेच्या वतीने आमदार शेखर निकम ट्रॉफीचं आयोजन करण्यात आले. 35वे वर्ष आहे स्पर्धेचं. भरपूर कामे सातत्याने या परिसरामध्ये आदरणीय शेखर निकम सर करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे निवेदनाद्वारे. संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व संग्रहालय उभारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कुंभारली घाटात सुरक्षिततेचा प्रश्न, त्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्यात, त्याच्यासाठी ते प्रयत्नशील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे आपल्या हक्काचं हे नेतृत्व आहे. आपल्यासाठी झटणारं संघर्ष करणारं हे नेतृत्व आहे दमदार आमदार शेखर निकम साहेब. आणि सातत्याने लोकोपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी ते जाणले जातात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड. त्याचबरोबर या परिसरामध्ये अनेक महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळतात, शाळा पाहायला मिळतात. इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, कृषी विद्यालय आहेत. कृषी विद्यालयात वेगवेगळ्या फील्डमध्ये संशोधन होतं, काम सुरू आहे. अनेक गोष्टी सातत्याने परिसरामध्ये घडतायत. संपूर्ण श्रेय दमदार आमदार शेखर निकम साहेब यांना जातं, त्यांच्या कुटुंबाला जातं. आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची फौज, यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे, आमदार शेखर निकम प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आता अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय.
उद्या 2 सेमीफायनल एक फायनलचा महासंग्राम तुमच्या भेटीला येईल आणि त्याच्या अगोदर हा महत्वपूर्ण सामना सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी धावा करायचे आहेत. 57 टीम सुर्वे वॉरियर्सला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पहिलं षटक जतन. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. बॅटची कडा घेतली. एजाज कुरेशी आउट होतोय. जतनने मोठा धक्का दिलाय सुर्वे वॉरियर्सला. तुमच्या टीमच्या नावात वॉरियर आहे परंतु आम्ही वॉर करण्यासाठी तयार आहे. आम्ही वार करण्यासाठी तयार आणि पहिला पलटवार. फलंदाज एजाज आउट. हॅट्रिक साठी रफिक शेठ चिलवान यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. गोलंदाज जतन कडून ही विकेट येते. अझरभाई चिलवान यांचा संघ आहे. असद 11 सावर्डे आणि रफिक शेठ यांच्याकडून आता पारितोषिक आहे. हॅट्रिक जर घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का दिलाय, मोठा हादरा दिलाय. फलंदाज आउट होतोय. एजाज कुरेशी इंदापूरचा खेळाडू गेलाय. महाडचा खेळाडू आता मैदानामध्ये. फायटर जेट. दुसरा बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. जतनचं कौतुक व्हायला पाहिजे. चांगली बॉलिंग करत असताना जतन सध्या तरी पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल होता, बीट केलं. फलंदाजाला डॉट बॉल. 57चं लक्ष आता थोडंसं कठीण होऊ शकतं. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे सुर्वे वॉरियर्सची. मॅच ऑन. जतनचा हा बॉल समोर मारलाय. फटका, चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतलाय. बॉल जर मैदानाच्या आतमध्ये असेल तर एकही धाव घेतलेली नाही असं वाटतंय. भिंतीला लागला असेल तर मात्र 4 किंवा 6 धावा मिळतील. आता पाहूया शेवटी निर्णय काय तो. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बाउंड्री चेक केली जाते. तो बॉल एक्झॅक्ट पडल्यानंतर भिंतीला लागून आलाय की तसाच आतमध्ये आलाय याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे.
अंपायर डॉट बॉल आहे ना, डॉट बॉल, ओके. तर डॉट बॉल आहे, बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलेलाच नाहीये. कठड्यावर जे प्रेक्षक बसले थोडेसे पायवर घेऊन बसा ही नम्र विनंती आहे, कारण आपल्या पायाला जर बॉल अडला आणि थांबला तर परत एक वेळा तो वाद उद्भवू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं पायवर घेऊन बसा ही नम्र विनंती, कारण महत्वाचा सामना आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, बॅक टू द बॉलर येण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे. डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं. एक चिकी सिंगल शेवटी खातं उघडलं. टीम सुर्वे वॉरियर्स निवळीचं टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 1. परत एकदा विनंती करतोय, जो बॅनरवर पाय ठेवून जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं पायवर घेऊन बसा ही नम्र विनंती, कारण महत्वाचा सामना आहे. आपल्यामुळे मॅच मध्ये व्यत्यय नको. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, स्ट्रेट मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंदुकीतून निघालेली गोळी आणि बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. अनस्टॉपेबल कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून 4. चांगला फटका, स्टेप आउट करत असताना चौकार वसूल केलाय कृष्णा सातपुतेने. ओ फॉलिंग स्वीप, हा त्याचा आवडीचा फटका आहे. आय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर येतोय, प्रयत्न चांगला आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतील कृष्णा सातपुतेकडून. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 7. पहिल्या सत्रामध्ये 5च आले होते, या सत्रामध्ये आतापर्यंत पहिले षटक संपलंय, धावा आलेल्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन. चांगली गोलंदाजी जतनची राहिली आहे या ओव्हर मध्ये. नक्कीच एकच चौकाराला शांत ठेवलं फलंदाजाला. एजाज कुरेशीला 0वर त्याने आउट केलं आणि मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. हे दमदार आमदार आदरणीय शेखर निकम सर तिथे पाहायला मिळतात, त्याचबरोबर बंधू पाकळे आपल्याला पाहायला मिळतात. मुराद खलपे तिथे उपस्थित आहेत. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल 50 धावांची आवश्यकता. एक पराभव स्पर्धेच्या बाहेर. जो संघ जिंकेल सेमीफायनल खेळताना दिसेल उद्या या स्पर्धेमध्ये, या आमदार ट्रॉफी मध्ये. त्याच्यामुळे हा सामना दोन्ही टीम साठी डू ऑर डाय मॅच. जिंकणं गरजेचं आहे. हरणं जंगलात राहतात आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये तो प्रवास अंतिम टप्प्यात चाललाय. शेखर निकम सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक कृष्णा सातपुतेसाठी असेल. बॉल हवेत खेळलाय, कॅच इटचा कॉल, फिल्डर खाली, झेल टिपलाय, आउट. विकेट आली आहे. रत्नदीप च्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज आउट होतोय फायटर जेट योगेश पेनकर. विकेट आली आहे. गोलंदाज रत्नदीप एक चांगला गोलंदाज आहे टीमचा. मलवली गावचा हा खेळाडू, पनवेल तालुक्यातील रत्नदीप. आणि नवीन फलंदाज आता A1 पवन केने मैदानामध्ये फलंदाजीसाठी चाललाय. 7-2 अशी परिस्थिती आहे सध्या तरी सुर्वे वॉरियर्सची. आणि विकेट आल्यात. पहिले आपण एजाज कुरेशीची विकेट पाहिली, त्याच्यानंतर योगेश पेनकरला बाद केलं. दोन्ही गोलंदाज आतापर्यंत सफल राहिलेत, यशस्वी राहिलेत. दोघांनी 2 मोठ्या विकेट घेतल्यात.
आणि इथे जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर जाईल, जो संघ या मॅच मध्ये जिंकेल उद्या सेमीफायनल खेळण्याची तयारी त्यांची सुरू होईल. एवढंच काय तर मुक्कामाची तयारी मी म्हणेन. हारला तर परतीचा प्रवास सुरू या सावर्ड्यातून, त्याच्यामुळे जिंकणं गरजेचं आहे. मॅच ऑन. रत्नदीप पुढचा बॉल घेऊन पवन केनेसाठी फुलर लेनचा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जाते वाईटच्या स्वरूपात. धावा वाढतात, धावा झाल्यात 8. मॅच ऑन आहे. लक्ष या मॅच मध्ये 57 रन्स आहे. 8 धावा स्कोर बोर्ड आहेत. 49 धावांची आवश्यकता आहे. मजा येईल या मॅच मध्ये. 29 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल रत्नदीपचा. पवन केनेने ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये चाललाय. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नायगुडीचे यावेळेला बॉल हवेत आहे. मिड ऑन खाली आहे. विकेट येऊ शकते आणि विकेट. रत्नदीपच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. महत्वाचा खेळाडू आहे. या टीमचा 12 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. रत्नदीप सध्या विकेटची खान आहे या टीमसाठी. बॅक टू बॅक त्याने धक्के दिलेत. या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्यात. 5 धावा त्याने खर्च केल्यात. मॅच ऑन. कृष्णा सातपुतेला जेवढा वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवाल तेवढाच या मॅच मध्ये शिरकाव करताना दिसेल संघ. असं 11 सावर्डे. पुढचा बॉल रत्नदीपचा बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल. हा सामना चांगला रंगेल असं वाटतंय. प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल या मॅच मध्ये असं चित्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. रत्नदीपने कमाल केली आहे. रत्नदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हर मध्ये 2 विकेट त्याने घेतलेत. रत्नदीप देखील म्हणतोय ते पराभवाची फिकर केली कोणी, कारण संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. काय गोलंदाजी राहिली आहे. संघर्ष पराकोटीचा या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला करावाच लागेल. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये विजेत्या टीमला देण्यात येईल. त्याच्यामुळे हा संघर्ष आता अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कृष्णा सातपुतेच्या बरोबरीने करण मोरे. कृष्णा सातपुतेने स्टेप आउट करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हान की बडीव धुरळा उडीव हा येतोय षटकार. शेखर निकम सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कृष्णा सातपुतेने पटकावलेलं आहे. कृष्णा सातपुतेच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दमदार आमदार शेखर निकम सर यांच्या वतीने ठेवण्यात आलेलं होतं आणि ते पारितोषिक आता पटकावलेलं आहे. फलंदाज कृष्णा सातपुते डॉन कुर्डवाडीचा.
आणि सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर जयंत खताते साहेब यांना ते कूपन देण्यात आलंय आदित्य वार यांच्याकडून. प्रदेश उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत खताते साहेब. आणि आता टीमची धावसंख्या 19 रन झालेत. मॅच ऑन. नुकताच आपण पाहिलं कृष्णा सातपुतेने तो षटकार मारला आणि दमदार आमदार शेखर निकम सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर झालं. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. चांगलं टायमिंग कृष्णा सातपुतेचं स्टेप आउट करत असताना हा षटकार त्याने मारलाय. अनेक वेळा हे जे खेळाडू आहेत प्रत्येक वेळेला सामन्यामध्ये किंवा प्रत्येक स्पर्धेमध्ये उतार चढाव येत असतो, परंतु ती जिद्द, ती चिकाटी आणि ती मेहनत तुम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये घेऊन जात असते आणि त्यातलाच सगळ्यात जास्त ट्रॅव्हल करणारा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय कृष्णा सातपुते. परत एक वेळा थोडासा फिरून खेळलाय. हा फटका मागे चाललाय. 2 धावा मिळतील कृष्णा सातपुतेला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा 21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झाल्यात. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये 36 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 36 धावा. मॅच ऑन. 9ची सरासरी गाठावी लागेल 36 धावा करायचे असतील तर या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला टीम असद 11ला पाहिजे विकेट. कृष्णा सातपुतेची विकेट. जर ती विकेट आली तर मॅच मध्ये पलटवार ते करताना आपल्याला पाहायला मिळतील. रन 21 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. तुफान गर्दी. राडा चाललोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ सेमी फायनल मध्ये जातोय. याच्यापेक्षा जास्त गर्दी उद्या प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळेल. आजूबाजूच्या प्रत्येक खेडे गावातून शहरातून या स्पर्धेला डोक्यावर घेणारी जनता उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळेल. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. परंतु 3 संघ आतापर्यंत सेमी फायनल मध्ये दाखल झाले. 4था संघ कोणता हे येणारे 24 बॉल आपल्याला सांगतील. मिश्का स्पोर्ट्स, TWJ डॉमिनेटर, कियान 11 सावर्डे, साईश 11 सावंतवाडी हे 3 संघ सेमी फायनल मध्ये गेले. 4था संघ कोणता या सामन्यातून आपल्याला समजेल. पहिला बॉल सरळ विकेट किपरच्या हातात सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने या ओव्हरची सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 22. 22. काहीशी अशीच परिस्थिती पहिल्या डावामध्ये देखील होती. असं 11 या टीमची. करण मोरे सध्या स्ट्रायकिंग इनला. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह गॅप मध्ये काढला. बॉलला जमिनीला डीप मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. करण मोरे लाजवाब स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश मिळतंय. पॉइंट मधून बॉलला कापलं अक्षरशः त्याने. तोपर्यंत 2 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. मॅच ऑन. हे पहा प्रेक्षक आमचे भोपू घेऊन आलेत. शिट्या टाळ्यांचा गजर करतायत. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पहिला बॉल संपला या ओव्हरचा. 24 रन. करणसाठी हा बॉल बॅक टू द बॉलर खेळत असताना मिडॉनला कोणीच नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहे. 1 रन मिळताना दिसते. कृष्णा सातपुते स्ट्रायकिंग एंडला. कृष्णा सातपुते देखील गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतोय. 35 वर्षाची परंपरा आहे. आमदार शेखर निकम चषक 2025 चा महासंग्राम. अविनाश जाधव, उमेश मांजरेकर असे दिग्गज टेनिस बॉल क्रिकेट जगतातले संदीप दळवी असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावर येऊन गेलेत, खेळून गेलेत. परंतु ही पुढची पिढी तो वारसा पुढे चालवत असताना या क्रीडांगणावर एक बदल मात्र यावर्षी झालाय. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन चांगला बॉल बॅक टू द बॉलर. सन्मान इथे दिलाय. सरळ जाईल जतनच्या हातामध्ये. जतनने कमाल केली आहे. जतनने मागच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. थोडासा बॉल पुढे टाकला. तिथून फिरवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय कृष्णाच्या विरुद्ध. मिलिंद शेठ कापडी चिपळूण शहराध्यक्ष आहेत.
त्यांना देखील ते कुपन दिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूण शहर अध्यक्ष आहेत. पुढचा बॉल परत एक वेळा जतन गोलंदाजीसाठी तयार. यावेळेला बॅटच्या आतमध्ये लागतोय, डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून मिड विकेट पर्यंत धावत येतोय फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल कृष्णा सातपुते. थोडासा फंबल झालाय, करा फिल्डिंग. 2 धावा घेऊन जाईल कृष्णा. टाळ्यांचा गजर होतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत 27, 27. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. डिफरन्स 10चा आहे. हे पहा प्रेक्षक खुश आहेत, आनंद घेत आहेत. या महत्वपूर्ण मॅचचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. हळूहळू सामना रंग बदलतोय. परत एक वेळा पायात बॉल होता, समोर मारलाय. फिल्डर आहे तिथे, एकच धाव मिळेल. कृष्णा सातपुतेला क्रॅम्प करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाकडून, जतनकडून, आणि त्याने आतापर्यंत नक्की शांत ठेवलंय. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 28. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 19. 19 बॉल मध्ये 29 धावा करायच्या आहेत. 19 बॉल आणि 29 रन. शेवटचा बॉल या षटकातला. शेवटच्या बॉलवर बोल्ड, दांडीगुल. बॅटर आउट अराउंड द लेग. चुकीचा फटका निवडला आणि करण इथे आउट होतोय. जतनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. मॅच ऑन. करणने निराश केलं. नक्कीच तो आउट होतोय. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार. म्हणतात ना, खेळातला एक महत्वाचा खेळ म्हणजे माणसाची वाईट वेळ, आणि कधीतरी अशा चुका होतात. ती करणने केली. पाया मागून तो बोल्ड झाला. विकेट आली आहे. न्यू बॅटर रजत मुंडे, तारे गर्दिश में. सध्या या फलंदाजाकडून अपेक्षेप्रमाणे खेळ होत आलाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. ISPL च्या आय थिंक दोन्ही सीझन, दोन्ही हंगाम तो फायनल खेळलाय. दोन्ही हंगाम तो खेळलाय ISPL मध्ये, आणि त्यातल्या त्यात चॅम्पियनही राहिलाय आणि बेस्ट बॅटरचाही किताब घेतलाय. आणखीन एक स्पर्धा जर आपण पाहिली तर नजीमुल्ला स्पर्धेमध्ये देखील 2 षटकार मारून तो सामना त्याने फिनिश केला होता. असा रजत मुंडे. आणि गावामध्ये आल्यानंतर काय त्याचा सन्मान करण्यात आला होता गावकऱ्यांच्या वतीने. कृष्णा सातपुते देखील एक नामांकित खेळाडू आहे. शेखर निकम सरांचं तेवढंच प्रेम आहे खेळाडूवर. 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी मगाशी त्यांनी मिळवलंय. टीमची धावसंख्या 28, 28. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 29 पाहिजे. तर आणखीन एक फटका, बॉल हवेत आहे, क्लिअर करून जाईल. वाईडिश लॉंग ऑफला कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून आहे तो षटकार. येतोय वाडिश लॉंग ऑफला. त्याने 6 धावा वसूल केल्यात. रत्नदीपच्या विरुद्ध परत एक वेळा आक्रमण सुरू झालंय. यावेळेला पंचांचा इशारा, 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुतेची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा, 36. हे पहा प्रेक्षक, प्रत्येक वयोगटातले प्रेक्षक आहेत, हाय हॅलो करतात कॅमेऱ्याच्या लेन्सला. शेखर निकम सर, दमदार आमदार आणि खताते साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय कृष्णाला.
36 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, आता कमबॅक केलंय. चांगलं कमबॅक रत्नदीप याच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे रत्नदीप. 2 विकेट घेतल्या ते या ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चांगला बाउन्स मिळाला या बॉलवर. पुढचा बॉल 3 बॉल संपले, धावा झाल्या 36. 57चं लक्ष्य. मॅच ऑन. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे, डिरेक्ट हिट करायला पाहिजे, नाही केला. विकेट किपरने हातातच ठेवला हा बॉल, त्याच्यामुळे हा आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल. 8 धावा आल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल येतात. MSCB चे हेड आहेत राऊत साहेबांनी, त्यांना देखील एक कुपन दिलं जाते आदित्यकडून. टीमची धावसंख्या 36 वर स्थिर आहे. मॅच ऑन. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर तुम्ही पाहताय. आमदार शेखर निकम चषक 2025 हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. परत एक वेळा बीट केलंय. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कृष्णा सातपुतेला शांत ठेवलंय गोलंदाजीमध्ये. आता तरी रत्नदीपने एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक इथे करत असताना 2 षटकार तर मारलेत कृष्णाने, परंतु नंतर शांत ठेवल्या. तर 21 धावा करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 13 बॉल आणि 21 रन. मॅच ऑन. पुढचा बॉल रत्नदीपचा. शेवटच्या बॉलवर देखील कडा प्रहार गॅप मध्ये चालला. मिड विकेटला फिल्डर आहे. 1 रन तरी ते मिळताना दिसते. स्ट्राईक ठेवेल कृष्णा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. व्हाट अ मॅच. चांगला सामना. आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या वतीने, यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डेच्या वतीने आमदार शेखर निकम चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. अंतिम टप्प्यामध्ये सामना. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. कृष्णा सातपुतेने शेवटच्या बॉलला सिंगल घेत असताना स्ट्राईक ठेवली आहे, त्याच्यावर संपूर्ण दारोमदार असेल आता या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला रजत मुंडे मैदानामध्ये गेलाय. आमच्या माता भगिनी आज जागतिक महिला दिन देखील होता, तोही संपूर्ण भारतभर संपूर्ण विश्वभर साजरा केला गेलाय. आमच्या रणरागिणींचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर झाला. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आजच्या या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. कृष्णा सातपुते सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल हवेत आहे, फिल्डर आहेत खाली. हो कॅच. विकेट आली आहे. अहंकाराची उडी कायमची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. यावेळेला फलंदाज बाद. बँगडीचे आणि अखेर कृष्णा सातपुतेची खेळी संपली. 14 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान त्याने दिलं. मॅच मध्ये पलटवार केला टीम असद 11 सावर्डेने. अझरबाई चिलवान यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतो. आता 11 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज कृष्णा पवार आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 19 धावांची गरज आहे. काल देखील शेवटच्या मॅच मध्ये चांगलाच पलटवार केला साई शिलेवन सावंतवाडीने. रफिक भाई चिलवान यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल ज्याने विकेट घेतली कृष्णा सातपुतेची. म्हणजेच गोलंदाज विशालला हे 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. कृष्णासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दमदार आमदार शेखर निकम साहेब यांच्या वतीने जाहीर झालं, कारण त्याने 2 षटकार मारलेत आणि ते जमा आहेत आमच्या स्कोररकडे.
रत्नदीप साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले, ज्याने 2 विकेट घेतल्यात. चला मॅच ऑन. विशाल साठी 1000 आणि रत्नदीप साठी 1000 असे 2000 रुपयाचं पारितोषिक जमा करण्यात आलेले आहेत. चला मॅच ऑन. परत एक वेळा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल हो उडवलाय, आल्या आल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार येतोय. हा षटकार ना दखुळा सिक्सर. आल्या आल्या बॅट मधून सिक्सर आलाय. चांगलं टायमिंग, भव्य फटका. धावा झाल्या 43. 14 करायचे आहेत. कृष्णाने परत एक वेळा बॉलला उडवले. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे. तुम्ही खेळ खेळा, मी खेळ बदलेन हे सांगितले कृष्ण. पवारची पॉवर इथे दाखवले आणि हा येतोय सिक्सर. ₹1000 पारितोषिक राजेश सुर्वे यांच्या वतीने जाहीर झाले. या 2 षटकारासाठी आणि 3000 दिले जातील. परत एक वेळा हाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, षटकार. ₹3000 पारितोषिक जाहीर झालंय. 3 बॉलवर 3. खतादे साहेब यांच्या वतीने ₹500 पारितोषिक या षटकारासाठी. आणखीन एक. चौथा येईल का? नाही. विकेट आली आहे. फलंदाज बाद. अखेर कृष्णा पवार इथे आउट होतोय. त्याचा खेळ संपला, परंतु त्याने मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करून दिली आहे. IPS विश्वास नागरे पाटील यांचं एक वाक्य आहे, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात जास्त रक्त सांडावं लागत नाही. आणि तेच केलं. शांत राहिला, मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण केलं. 3 बॅक टू बॅक षटकार ठोकल्याने मॅचची हवाच काढली. एखादा भरलेला फुगा त्याला आपसुकच टाचणी टोचावी तशी या सामन्यातली हवा निघाली आहे. राजेश सुर्वे यांच्याकडून ₹3000 पारितोषिक. ओ ड्राईव्ह केलाय आणि हा सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय सुर्वे वॉरियर्स या टीमने आणि हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल कृष्णा पवार याला, ज्याने 3 षटकार मारले आणि टीमला सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिलाय. कृष्णा ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.